नमस्कार मित्रो, आपल्याकडे भूसंपादनाचे दोन कायदे आहेत. एक आहे 1894चा, ज्याला आपण जुना कायदा म्हणतो. दुसरा आहे 2013चा नवीन कायदा म्हणतो. नवीन कायदा काय सांगतो? जर जुना कायदा अन्वये अवॉर्ड झाला असेल आणि त्या अवॉर्डनुसार पेमेंट दिलं नसेल किंवा पोझिशन घेतलं नसेल तर हा अवॉर्ड रद्द ठरतो, अशी तरतूद नव्या कायद्यातील सेक्शन 24/2 मध्ये आहे. पण या सेक्शनचा लाभ घेण्यासाठी ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एक विंडो फ्रेम डिफाईन करून दिली आहे. जुना अवॉर्ड जो आहे तो या विंडो फ्रेमच्या आतमध्ये येत असेल तर तो रद्द होत नाही, विंडो फ्रेमच्या बाहेर जात असेल तर रद्द होतो. काय आहे विंडो फ्रेम? विंडो फ्रेम अशी आहे की नवीन कायदा जो लागू झाला ना 1/1/2014 पासून, या तारखेपासून मागे जायचं. मागे किती दिवस जायचं? 5 वर्ष जायचं. तर या 5 वर्षाच्या आतमधल्या पिरियडला विंडो फ्रेम म्हटलं आहे आणि या 5 वर्षाच्या बाहेर जात असेल तर विंडो फ्रेमच्या बाहेर म्हटलं आहे. म्हणजे जो अवॉर्ड तुम्ही चॅलेंज करायला गेलात तो जर या 5 वर्षाच्या आतमध्ये असेल तर विंडो फ्रेमच्या आतमध्ये येतं असं मानून तो अवॉर्ड रद्द करत नाही. पण विंडो फ्रेमच्या बाहेर जात असेल म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त जुना अवॉर्ड असेल तर मात्र तो अवॉर्ड रद्द होतो, अशी ही तरतूद आहे. त्यामुळे तुम्ही जर अवॉर्ड रद्द करायला जात असाल तर हे विंडो फ्रेमच्या आत आहे की बाहेर आहे हे तपासा, त्यानंतरच चॅलेंज करा. या अनुषंगाने एक जजमेंट आहे, खाली दिलाय, बघून घ्या. आता 2 सूचना: थेट फोन करायचा नाही.